दत्तगुरूंची उपासना सुरू केल्यानंतर आयुष्यात अचानक अडचणी किंवा अडथळे वाढल्यासारखे वाटणे हा अनेक भक्तांचा अनुभव आहे. या परिस्थितीत घाबरून जाणे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु यामागे एक मोठे आध्यात्मिक शास्त्र आणि गुरूंची कृपा दडलेली असते. दत्तगुरूंची उपासना सुरू केल्यावर अनेकदा आपल्या संचित कर्मांचा आणि प्रारब्धाचा वेगवान क्षय सुरू होतो. मागील अनेक जन्मांची पापे धुवून काढण्यासाठी सद्गुरू आपल्याला या अडचणींच्या माध्यमातून आतून शुद्ध करत असतात. जेव्हा आपण खऱ्या अंतःकरणाने भक्ती करतो तेव्हा भविष्यातील मोठी संकटे आत्ताच लहान स्वरूपात आपल्या वाट्याला येतात. या प्रक्रियेमुळे सुरुवातीला असे वाटते की आयुष्यात अचानक खूप अडथळे आणि दुःख वाढले आहे. परंतु प्रत्यक्षात हा आपला आध्यात्मिक प्रवास हलका करण्यासाठी गुरूंनी दिलेला एक मोठा आशीर्वादच असतो. त्यामुळे या काळात अजिबात न घाबरता आपली उपासना अधिक श्रद्धेने आणि निष्ठेने चालू ठेवावी. कोणत्याही शिष्याला पूर्णपणे स्वीकारण्यापूर्वी सद्गुरू नेहमी त्याच्या भक्तीची आणि श्रद्धेची अत्यंत कठोर परीक्षा घेतात. उपासनेला सुरुवात केल्यावर वाढणाऱ्या अडचणी म्हणजे आपण खरोखर किती खंबीर आहोत हे पाहण्याची एक संधी असते. या कठीण काळात आपण गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो की घाबरून मार्ग सोडतो हे प्रामुख्याने पाहिले जाते. संकटातही जो भक्त अविचल राहून नामस्मरण करत राहतो तोच खऱ्या अर्थाने गुरूंच्या कृपेस पात्र ठरतो. सोन्याला जसे आगीतून तावून सुलाखून निघावे लागते तसेच भक्तालाही या परीक्षेतून यशस्वीपणे पार पडावे लागते. एकदा का आपण या कसोटीवर खरे उतरलो की मग दत्तगुरूंचे कायमस्वरूपी पाठबळ आपल्या पाठीशी उभे राहते. आपल्या आजूबाजूला आणि मनात अनेकदा खूप नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट विचार नकळतपणे साचलेले असतात. जेव्हा दत्तगुरूंच्या सात्विक आणि अत्यंत प्रखर ऊर्जेचा आपल्या जीवनात प्रवेश होतो तेव्हा एक मोठा संघर्ष निर्माण होतो. अंधार आणि प्रकाश यांच्यातील या युद्धामुळे तात्पुरत्या स्वरूपात मानसिक, भावनिक किंवा शारीरिक त्रास जाणवू शकतो. आपल्यातील दोष, वाईट सवयी आणि नकारात्मकता बाहेर पडताना सुरुवातीला अनेक मोठे अडथळे आल्यासारखे वाटते. ही एक प्रकारची मोठी आध्यात्मिक स्वच्छता मोहीम असते जिच्यामुळे आपले अंतर्बाह्य जीवन खऱ्या अर्थाने शुद्ध होत असते. हा त्रास सहन केल्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने आंतरिक शांती आणि असीम आनंदाची अनुभूती मिळू लागते. माणसाला नेहमी स्वतःच्या कर्तृत्वाचा, संपत्तीचा किंवा ज्ञानाचा नकळतपणे एक अत्यंत मोठा अहंकार आलेला असतो. दत्तगुरू हे अत्यंत दयाळू असले तरी ते शिष्यातील हा सूक्ष्म अहंकार आपल्या दरबारात कधीच सहन करत नाहीत. अचानक वाढलेल्या अडचणींमुळे माणसाला स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते आणि त्याचा खोटा अभिमान गळून पडतो. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा माणूस आपला मीपणा सोडून पूर्णपणे भगवंताला आणि गुरुतत्वाला शरण जातो. शरणागतीची ही अत्यंत महत्त्वाची अवस्था प्राप्त करून देण्यासाठीच गुरु अशा कठीण परिस्थितीची जाणीवपूर्वक निर्मिती करतात. अहंकार पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय भक्तीच्या मार्गावर पुढचे पाऊल टाकणे आणि ईश्वराशी एकरूप होणे अशक्य असते. कधीकधी आपल्याला वाटणारे मोठे अडथळे हे प्रत्यक्षात आपल्यावर येणाऱ्या भयंकर संकटांचे अत्यंत सौम्य रूप असते. गुरूंच्या असीम कृपेमुळे भविष्यात होणारा एखादा जीवघेणा अपघात किंवा मोठे नुकसान अगदी छोट्याशा अडचणीत निभावून जाते. आपल्याला त्या क्षणी फक्त वर्तमान काळातील त्रास आणि अडथळे दिसतात. परंतु दत्तगुरूंना आपला संपूर्ण भविष्यकाळ माहीत असतो. त्यामुळे जे काही घडत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच आणि मोठ्या विनाशापासून वाचवण्यासाठीच घडत असते असा विश्वास ठेवावा. या अदृश्य संरक्षणाची जाणीव आपल्याला लगेच होत नाही, पण कालांतराने गुरूंची ही महान लीला नक्की समजते. म्हणूनच आलेल्या प्रत्येक लहान सहान संकटाला गुरूंचा प्रसाद मानून भक्ताने अत्यंत आनंदाने आणि शांतपणे सामोरे जावे. संसारात रमलेल्या माणसाला भौतिक सुखांची आणि नात्यांची
खूप जास्त ओढ किंवा प्रचंड आसक्ती असते. संकट आल्यावरच माणसाला हे जग किती स्वार्थी आहे आणि कोण आपले खरे हितचिंतक आहेत हे अगदी स्पष्ट समजते. या वाढलेल्या अडचणींमुळे संसारातील पोकळपणा उघडकीस येतो आणि माणसाचे मन हळूहळू मायेतून बाहेर पडू लागते. वैराग्याची ही शुद्ध भावना मनामध्ये रुजवण्यासाठी दत्तगुरू अनेकदा अशा निराशाजनक किंवा कठीण प्रसंगांची निर्मिती करतात. जोपर्यंत भौतिक जगातील आकर्षण संपत नाही तोपर्यंत ईश्वराविषयी ओढ आणि खरी परमार्थिक भक्ती निर्माण होत नाही. या सर्व प्रक्रियेतून भक्त अधिक परिपक्व होतो आणि त्याचे लक्ष शाश्वत अशा परमतत्वाकडे कायमस्वरूपी केंद्रित होते. सुखाच्या काळात मनुष्य अनेकदा देवाला विसरतो किंवा त्याची उपासना केवळ वरवरची आणि अत्यंत यांत्रिक असते. मात्र जेव्हा आयुष्यात चारही बाजूंनी अडचणी वाढतात तेव्हाच भक्ताची हाक खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी आणि आर्त बनते. संकटाच्या वेळी आपण अत्यंत व्याकुळतेने दत्तगुरूंना हाक मारतो आणि याच वेळी आपले त्यांच्याशी नाते घट्ट होते. हे वाढलेले दुःख आपल्याला देवाच्या अधिक जवळ घेऊन जाते आणि भक्तीची खरी खोली आपल्याला अनुभवायला मिळते. अशा आर्त हाकेला देव नेहमी धावून येतो आणि भक्ताला त्याच्या अदृश्य अस्तित्वाची प्रकर्षाने जाणीव करून देतो. त्यामुळे हे अडथळे म्हणजे देवाला अधिक प्रेमाने आणि ओढीने साद घालण्यासाठी दिलेली एक सुंदर संधी असते. अनेकदा आपण जीवनात असे काही चुकीचे निर्णय घेतो जे भविष्यात आपल्यासाठी अत्यंत घातक आणि नुकसानकारक ठरू शकतात. जेव्हा आपण दत्तगुरूंची उपासना सुरू करतो तेव्हा ते आपल्याला या विनाशकारी मार्गावरून जाण्यापासून तात्काळ अडवतात. त्यासाठी ते अचानक एखादे मोठे विघ्न उभे करतात, ज्यामुळे आपले ते चुकीचे काम तिथेच कायमचे थांबते. आपल्याला त्या क्षणी कदाचित राग येतो किंवा वाईट वाटते, पण त्यामागे गुरूंची दूरदृष्टी आणि आपले हित दडलेले असते. योग्य वेळी लावलेला हा ब्रेक आपल्याला आयुष्यातील मोठ्या पश्चात्तापापासून आणि दुःखाच्या गर्तेत जाण्यापासून नक्की वाचवतो. त्यामुळे आलेल्या प्रत्येक अडथळ्याला आपला मार्गदर्शक मानून आपण आत्मपरीक्षण करणे उपासना मार्गात अत्यंत गरजेचे असते. कोणत्याही खेळकात किंवा क्षेत्रात जसजशी आपली पातळी उंचावते तसतशी आपल्या समोरील आव्हानेही अधिक कठीण होत जातात. उपासनेमुळे आपली आध्यात्मिक पातळी वाढू लागते आणि म्हणूनच आपल्या वाट्याला येणाऱ्या परीक्षाही अधिक गुंतागुंतीच्या होतात. हे वाढलेले अडथळे म्हणजे आपण आध्यात्मिक मार्गावर योग्य दिशेने आणि वेगाने पुढे जात आहोत याचेच एक उत्तम लक्षण आहे. लोखंडाला जसे घनाचे घाव सोसूनच एका सुंदर मूर्तीचे रूप धारण करता येते, तशीच ही आपली घडण असते. या खडतर प्रक्रियेतून गेल्यानंतरच भक्ताची मानसिकता आणि आध्यात्मिक ताकद अनेक पटींनी मजबूत होते. या प्रगतीच्या टप्प्यावर न घाबरता नामस्मरण सुरू ठेवले तर सद्गुरू आपल्याला अंतिम सत्यापर्यंत अगदी सहज पोहोचवतात. जेव्हा एखादे मोठे भांडे भरायचे असते तेव्हा ते आधी पूर्णपणे रिकामे आणि आतून स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक असते. दत्तगुरूंची अमूल्य अशी कृपा प्राप्त करण्यासाठी आपले मन, शरीर आणि अंतःकरण पूर्णपणे शुद्ध असावे लागते. आयुष्यातील ही संकटे आणि अडचणी आपल्याला आतून पोकळ, स्वच्छ आणि गुरुकृपेस खऱ्या अर्थाने पात्र बनवण्याचे काम करतात. एकदा का या दुःखाच्या अग्नीतून आपली पूर्ण शुद्धी झाली की मग गुरूंच्या दिव्य आशीर्वादाचा अखंड वर्षाव सुरू होतो. हा सुरुवातीचा कठीण काळ संपल्यावर आयुष्यात जी स्थिरता आणि शांती येते ती खरोखरच शब्दात सांगता न येणारी असते. त्यामुळे या तात्पुरत्या अडथळ्यांना कधीही न घाबरता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर अखंडपणे करत राहावे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.